शहरात अनेक ऑटो एलपीजीवर चालणारे आहेत. या ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस भरल्या जात असल्याचा व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागलाय. चक्क घरगुती सिलेंडर मधून ऑटोमध्ये गॅस भरला जातोय. अमरावतीमध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे. याकडे अन्न पुरवठा व पोलिसांचं लक्ष नाही. गल्ली बोळातील घरांसमोर हे प्रकार सुरू असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या व्हिडिओत तर सिलेंडर उलट ठेवून अवैधरित्या गॅस भरला जातोय. अशा वेळेस दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? सिटी न्यूजने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्या असं म्हटलं आहे. शहरामध्ये एलपीजीवर चालणारे ऑटो धावत आहेत. एलपीजीचे पंप अमरावतीमध्ये आहेत, परंतु त्यावर ऑटोमध्ये गॅस न भरता घरगुती सिलेंडरमधनं अवैधरित्या गॅस भरला जातोय. अवैधरित्या गॅस भरला जात असल्याचे हे 2 व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागले आहेत. गल्लीबोडीतील घरासमोर हा चोरीचा मामला सुरू आहे. सिलेंडर उलट ठेवून गॅस रिफिलिंग सुरू आहे. अशा रिफिलिंगमुळे दुर्घटना घडल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र त्यापासून धडा घेतला जात नाही. या अवैध रिफिलिंगकडे अन्न पुरवठा विभाग व पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत यांना सिटी न्यूजने विचारले तेव्हा अवैध रिफिलिंगवर कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात नागरिकांना माहिती पडल्यास त्यांनी अन्नधान्य वितरण विभागाकडे तक्रार करावी असं म्हटलंय. म्हणजे डिसेंबरला एक साधारणतः जानेवारी महिन्यात एक ऍक्शन त्या ठिकाणी झाले होते. त्या ठिकाणी 34 सिलेंडर जप्त केलेले होते, घरगुती सिलेंडर जप्त केले होते आणि त्याच्यानंतर सध्या कार्यालयात तक्रार प्राप्त नाही आहे त्या संबंधीची. जर असं या ठिकाणी जर जे होत आहे की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे, डोमेस्टिक सिलेंडर आहे, की त्याचा वापर त्यातील गॅसचा वापर जर ऑटोमध्ये जर होत असेल तर सर्व इलिगल काम आहे ना. तर त्या संबंधी जर काही नागरिकांना अशा घटना निदर्शनास आल्या तर त्या ठिकाणी या कार्यालयात त्यांनी तक्रार दाखल करावी आणि तक्राराच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कार्यवाही करू.